काही महिन्यांपूर्वी आलेल्या 12th फेल या चित्रपटाची खूप चर्चा झाली। हा चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर बेतला होता ते मनोज कुमार शर्मा व त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांचं आयुष्य त्या काळी खरोखरच एखाद्या चित्रपटाप्रमाणे थरारक होतं। त्यांच्या यशात त्या दोघांनी परस्परांना दाखवलेला विश्वास व दिलेली सोबत महत्त्वाची ठरली। मध्य प्रदेशातील मोरेन जिल्ह्यातील बिलगाव या छोट्याशा गावात रामवीर शर्मा यांचं घर होतं। 1977 साली त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला। त्याचं नाव मनोज कुमार ठेवण्यात आलं। रामवीर कृषी विभागात कार्यरत होते। ते सरकारी कर्मचारी असूनही घरी पैशांची चणचण होती, त्यामुळे मुलाने मोठा अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती। मात्र मुलाची शाळेतील प्रगती पाहून ते फार खुश नव्हते। मनोज अभ्यासात फार हुशार नव्हते, तरीही वडिलांना त्यांच्यावर विश्वास होता। घरची गरिबी असतानाही कशीबशी कॉपी करून का असेना मनोज यांनी 10वीची परीक्षा पास केली। 11वी अशीच झाली, मात्र 12वीला त्यांना या पद्धतीने उत्तीर्ण होता आलं नाही। शाळेत आलेल्या नव्या SDMनी कॉपीला आळा घातला, त्यामुळे मनोज 12वीला नापास झाले। त्यावेळी तिथे मुख्याध्यापक स्वतःच कॉपीला परवानगी द्यायचे, मात्र मुख्याध्यापकांपेक्षा मोठं कोणी असतं हे जेव्हा मनोज यांना समजलं तेव्हा त्यांनी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं मनाशी ठरवलं। मध्य प्रदेश राज्य सेवा आयोगाची परीक्षा देऊन SDM बनायचं असंही त्यांनी ठरवलं। त्यासाठी 12वी पूर्ण करून ते ग्वाल्हेरला गेले। SDMपेक्षा मोठे DM पदाचे अधिकारी असतात असं त्यांना तिथे गेल्यावर समजलं। त्याकरता UPSCची परीक्षा द्यावी लागते हे समजल्यावर त्यांनी दिल्ली गाठलं। त्यावेळी दिल्लीतील मुखर्जी नगर त्यासाठी प्रसिद्ध होतं। दिल्लीमध्ये राहणं मनोज यांच्यासाठी सोपं नव्हतं। गाठीशी पैसे नव्हते, घरून पैसे मागू शकत नव्हते। याआधी घरी पैसे देण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवली होती, त्यामुळे दिल्लीत त्यांनी काम शोधायला सुरुवात केली। पैसे नसले तरी त्यांच्याकडे जिद्द होती। प्रसंगी शोधूनही काम मिळालं नाही तेव्हा ते भिकाऱ्यांसोबतही झोपले। अखेर त्यांना कुत्री फिरवायचं काम मिळालं। त्यानंतर एका वाचनालयात काम मिळालं। जसजसे पैसे मिळू लागले तसतसं त्यांनी UPSCसाठी कोचिंग घ्यायला सुरुवात केली। त्याच दरम्यान त्यांची ओळख उत्तराखंडमधल्या अल्मोडातल्या श्रद्धा जोशी यांच्याशी झाली। सुरुवातीला मनोज यांचं श्रद्धा यांच्यावर प्रेम असूनही त्यांनी त्याबाबत काहीच विचारणा केली नव्हती। स्वतः अधिकारी झाल्यावरच प्रपोज करायचं असं त्यांनी ठरवलं। त्यावेळी श्रद्धा यांची PCSसाठी निवड झाली, पण मनोज सलग 3 प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरले। मनोज यांचं आपल्यावर प्रेम असल्याचं श्रद्धा यांच्या लक्षात आलं होतं, मात्र एखादं मोठं आव्हान समोर असल्याशिवाय मनोज परीक्षा पास होऊ शकणार नाहीत असं त्यांना वाटलं। दरम्यानच्या काळात मनोज यांनी अखेर श्रद्धा यांना प्रपोज केलं। तू होकार दिलास तर मी जग जिंकेन असं त्यांनी श्रद्धा यांना सांगितलं। मनोज खरोखरच जग जिंकू शकतील असा विश्वास श्रद्धा यांना वाटला व त्यांनी होकार दिला। त्यानंतर मनोज यांनी म्हटल्याप्रमाणे 2005 मध्ये UPSCची प्रिलिम्स आणि नंतर मेन्स परीक्षा पास केली। इंटरव्ह्यूही क्लिअर केला। ते IPS अधिकारी झाले। श्रद्धा देखील 2007 मध्ये IRS अधिकारी बनल्या। वडिलांचं स्वप्न मनोज यांनी पूर्ण केलं। सध्या ते मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहे। लोकांमध्ये त्यांची ओळख सिंगम अशी आहे। त्यांची पत्नी श्रद्धा जोशी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सचिव आहेत। या दाम्पत्याला 2 मुलं आहेत। IPS मनोज यांच्या आयुष्यावर 12th फेल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता। विनोद चोप्रा यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं। विक्रांत मेसे आणि मेधा शंकर यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका स्वीकारल्या होत्या। या चित्रपटाला भरपूर यश मिळालं। कलाकारांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं। या चित्रपटानंतर मनोज व श्रद्धा जास्त प्रकाशझोतात आले।